नमस्कार, कसे आहात सगळे? मी हेमंत हेडव तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. नेहमीप्रमाणे आजच्या भागात देखील आपण एक पुस्तकाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर मुलांचे पालक असाल किंवा मुलांचा विचार करत असाल तर हा भाग तर तुम्ही नक्की पूर्ण पहा. आणि शेवटी हा भाग कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. चला मग अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला. बघा, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत करिअरच्या मागे धावताना आणि मुलांना योग्य मार्गावर नेण्याच्या धडपडीत आपण कधीतरी विसरतो की मुलं म्हणजे स्वतंत्र विचारशील व्यक्ती असतात. आपल्याकडून त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या अपेक्षा, शिस्तीच्या नावाखाली दिले जाणारे आदेश आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या पायमल्लीतून आपण न कळत त्यांच्या नैसर्गिक वाढीला अडथळा आणतो. या पार्श्वभूमीवर डॅनियल ग्रीनबर्ग लिखित आणि सविता दामले अनुवादित मनोविकास प्रकाशन प्रकाशित पुस्तक म्हणजे चांगले आईबाबा होऊया हे पुस्तक एक नवा श्वास घेऊन येतो. या पुस्तकातील काही मुद्द्यांवर आपण नजर टाकूया. मुलांचा आदर करणारा दृष्टिकोन. मुलांना लहान मानून त्यांना दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती समाजात फार खोलवर रुजलेली आहे. पण हे पुस्तक सांगते की मुलं देखील एक स्वतंत्र विचारांची आणि भावना असलेली व्यक्ती आहेत. त्यांच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवणे, त्यांना आपले निर्णय घेण्याची संधी देणे हीच खरी शिस्त आहे. दुसरं म्हणजे संवादाची शक्ती. पालकत्वात संवाद हा सर्वात मोठा मंत्र आहे असे पुस्तक ठामपणे सांगतं. आपण मुलांशी संवाद साधताना किती वेळा त्यांना खरंच ऐकतो. त्यांची मतं, भावना, संकोच, भीती या गोष्टींना मान्यता देणे आणि त्यातून त्यांच्यासोबत एक विश्वासाचं नातं निर्माण करणं हेच या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. मुलांनी चुकीचं वागणं म्हणजे त्यांचं अपयश नाही तर शिकण्याची एक संधी आहे हे समजवून देणं आणि त्यांना त्या चुका समजून घेण्याचं प्रोत्साहन देणं ही खरी पालकत्वाची कला आहे. आता तिसरं म्हणजे आधुनिक समाजावर परिणाम. आजचा समाज स्पर्धात्मक, ताणतणावपूर्ण आणि सतत मुलांवर अपेक्षांचा डोंगर टाकणारा झाला आहे. तू डॉक्टरच व्हायला पाहिजे, मार्क्सच महत्त्वाचे आहेत किंवा मोठं होऊन तुला यशस्वीच व्हायचं आहे या वाक्यांचा सावलीत वाढणारी मुलं स्वतःचा मार्ग शोधण्यात कमी पडतात. आणि या पुस्तकातून जर पालकांनी शहाणपणाने शिकून त्याचं वर्तन थोडं बदललं तर येणारी पिढी अधिक स्वतंत्र, आत्मविश्वासू आणि आनंदी होईल. शिक्षण पद्धतीत सुधारणांची गरज आहे हे जसं खरं तसंच पालकत्वातही खोलवर विचार करण्याची वेळ आली आहे. तर हे पुस्तक प्रभावीपणे तुम्हाला सांगतं. चांगले आई बाबा होऊया हे पुस्तक केवळ बालसंगोपनाचा मार्ग दाखवत नाही तर त्याला एक भावनिक, बौद्धिक आणि नैतिक अधिष्ठान देतं. प्रत्येक वाक्य आपल्याला विचार करायला लावतं. आपण मुलांवर विश्वास ठेवतो का? आपण त्यांना खरंच ऐकतो का? आपण त्यांच्यासाठी किती उपस्थित असतो? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवासच या पुस्तकाचा खरा लाभ आहे. यामुळे मुलं अधिक आत्मनिर्भर, जबाबदार आणि आनंदी बनतील. याचसोबत पालक आणि मुलं यांच्यातील नातं अधिक सखोल, सुसंवादात्मक आणि प्रेममय होईल. पालकत्व ही जबाबदारी नक्कीच आहे, पण ती एक संधीही आहे एक माणूस घडवण्याची. चांगले आई बाबा होऊया हे पुस्तक ही संधी अधिक सुंदर, अधिक संवेदनशील आणि अधिक अर्थपूर्ण बनवतं. प्रत्येक पालकाने हे वाचायलाच हवं आणि वाचून नव्या दृष्टिकोनातून आपल्या मुलांशी पुन्हा एकदा संवाद सुरू करायला हवं. हे पुस्तक केवळ एक मार्गदर्शक ग्रंथ नाही तर पालकत्वाच्या पारंपरिक चौकटीला प्रश्न विचारणारा आणि त्याऐवजी समजूतदार, संवादात्मक आणि मुक्त विचारांवर आधारलेला एक क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारा ग्रंथ आहे. तर मग आता वाट कसली पाहत आहे? आजच हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवा आणि चांगली मुलं घडवण्यासाठी आधी आपण चांगले आईबाबा होऊया. चला, तर हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. शिवाय इथे आमचा इन्स्टा ID दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. याशिवाय स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्यावर कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक तुम्ही मागवू शकता. तर मग कसा वाटला आजचा भाग हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा आणि सोबतच आजच्या भागाला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरू नका. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.